हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर सर्वांना माझ्याकडनं हॅपी होली. अच्छा, तर सर्वात पहिले मी तुम्हाला ही गोष्ट सांगते, की सडनली आमचा टी-वाय-बी-एस-सीचा रिझल्ट डिक्लेअर झाला आणि जस्ट मी चेक केलं माझा 5th सेमचा रिझल्ट आणि मी खूप घाबरत होती, बट ॲक्चुअली मी ऑल क्लिअर आहे. अच्छा, तर मी व्हॉईस ओव्हर देते. बाय द वे तुम्ही बघितलं असेल फर्स्ट क्लिपमध्ये, की मावशी आली आहे. सो मावशी इंदोरला असते, बट आता सुट्ट्यांमध्ये ती इकडे आली आहे आईकडे. तर व्हॉईस ओव्हर देताना माझ्या शेजारी माझ्या मावशीचा मुलगा बसलाय आणि तो खूप एक्सायटेड आहे, की मी काय करते, कसं करते. सो माझ्या समोरच बसतो आणि माझी व्हॉईस ओव्हर ऐकतोय तो आणि त्यालाही हाय हॅलो करायचंय. सो तो आता करणार आहे आणि तुम्ही मला कमेंटमध्ये त्याला रिप्लाय देणार आहे. Hi guys, how are you? अच्छा, तर आज आहे होळी आणि नथिंग स्पेशल. जसं मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये बोलली, होळी होळीसारखी नाही राहिली यार. पण ऑफिसला जाता क्षणी मॅमने असं काय वातावरण क्रिएट केलं, की मला खरंच आठवण आली. भाई मला रडू येत होतं. मॅम नाही बस मला आठवण येतीये. पण ॲक्चुअली मला खूप छान वाटलेलं. त्यानंतर आज मॅमने स्पेशल खीर बनवली होती. तीही दिलेली आणि खूप छान झालेली. होळी तर होळी म्हणजे काही वाटत नव्हतं. बट ॲक्चुअली ऑफिसला गेल्यानंतर समजलं, की हां, आता झाली होळी. छान वाटलं यार. म्हणजे मी एक्स्पेक्ट नव्हतं केलं, बट मॅमने खरंच दिल खुश कर दिया. बाय द वे मी होळी का बोलते? सॉरी गाईज. ॲक्चुअली काल होळी होती आणि आज धुलीवंदन आहे. सो होळी आणि धुलीवंदनमध्ये थोडासा फरक आहे. बट ते आता तुम्ही समजून घ्या. माझ्याकडनं झाली चूक. बरं, तर आता मावशी आलेली आहे म्हणजे मस्त-मस्त डिशेस खायला भेटणार आहे भाई. सो तिने माझ्यासाठी पुलाव केलेला रात्री, तो एन्जॉय केलेला. त्यानंतर रात्रीचं सगळं काही आवरून झोपून घेतलेलं. असा होता माझा आजचा दिवस. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.